भंडाऱ्यात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। राजापूर नाकाडोंगरी मार्गावरील दुर्गा मंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास एका नवजात अभ्रकाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे। देवाच्या दारी मंदिर परिसरात निष्पाप बाळाचा असा अंत झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। मंदिर परिसरात संशयास्पद अवस्थेत नवजात अभ्रक दिसून आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच भंडारा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। परिसर सील करून पंचनामा करण्यात आला। अभ्रकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। प्राथमिक पाहणीत अभ्रक नवजात असल्याचे स्पष्ट झाले आहे। मात्र हा मृत्यू नैसर्गिक आहे की हत्या याचा खरा खुलासा पोस्टमॉर्टम अहवालानंतरच होणार आहे। देवाच्या दारी बाळाचा मृतदेह आढळणे ही घटना समाजाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। या निर्दयी कृत्यामागे नेमकं कोण आहे? आई वडिलांनीच हे कृत्य केलं आहे का? याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे। या धक्कादायक घटनेमुळे भंडाऱ्यात हळहळ आणि संतापाचे वातावरण पसरले आहे। निष्पाप बाळाला न्याय मिळणार का हा प्रश्न आता संपूर्ण शहर विचारत आहे। सकाळी काही आमच्या गावचे यदुनाथ परबत्ते आणि हेमंत दिलाराम घोनाडे हे दोघेही रोज सकाळी मंदिराची साफसफाई आणि धुणं करण्यासाठी येतात। ते जेव्हा आले त्यांना इथे एक अभ्रक दिसला। त्यांनी मला फोन केला म्हणून मी इथे आलो आणि पाहिलं तर तिथे एक माता राणी दुर्गा मातेच्या काय म्हणतात त्याला मूर्तीच्या शेजारी जो ओटा आहे त्याच्या शेजारी उजव्या बाजूला एक अभ्रक ठेवलेला होता, कपड्यामध्ये गुंडाळलेला। तो जिवंत होता काय? मी आलो त्यावेळी जिवंत नव्हता।